शेतीच्या कामाकरिता व खत वाहण्यासाठी ट्रॅक्टर का सांगितले नाही या कारणावरून पुतण्याने काकाच्या छातीवर कुऱ्हाडीने वार करीत काकाची हत्या केल्याची घटना नांदुरा येथे सकाळी उघडकीस आली. खुनी पुतण्या या घटनेनंतर थेट पोलीस ठाण्यात हजर झाला होता. घटना अशी आहे की 29 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास खुनी शुभम बोके वय 30 वर्ष राहणार सोनज इसपूर तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा याने त्याचेच काका गोपाल बोके वय 45 वर्ष राहणार सोनज इसपूर यांना त्यांच्या घरी जाऊन शेतीच्या कामाकरिता व खत वाहण्यासाठी पुतण्या माझे ट्रॅक्टर का सांगितले नाही या कारणावरून शिवीगाळ करीत वाद घातला. घरात कुटुंबीय हजर असताना घरासमोर पुतण्या शुभमने काका गोपाल यांच्यावर कुऱ्हाडीने छातीवर वार केला. त्यामुळे गंभीर जखमी झालेले गोपाल मनोहर बोके रुग्णालयात गतप्राण झाले. या प्रकरणी त्यांचा मुलगा विश्वजित गोपाल बोके यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपी शुभम बोके याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.